हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहेत. तर आजच्या व्लॉगला सुरुवात केली आहे. आज बरंच काही छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करणार आहेत. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि एक कमेंट तर नक्की करा. तुम्ही फार कमी कमेंट्स करतात, तर तुमच्या कमेंट्सने मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्याचा उत्साह येईल. तर प्लीज कमेंट करत राहा आणि लाईक सुद्धा करत राहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून जाल. तर चला, व्हिडिओला सुरुवात तर झाली आहे. छान छान तुम्हाला आता झाडं सुद्धा दाखवते. पण त्याआधी आताच देवपूजा झाली आहेत मिस्टरांची, आणि आता मी माझे बाकीचे जे काही पुढचे कामं आहेत ते करत आहेत. तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बरंच काय काय आहे व्हिडिओमध्ये, असं आधी सांगण्यापेक्षा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. तर चला, आता आपण कंटिन्यू करूया व्हिडिओला. आणि मी आता जात आहे, उंबरठाले पण करते, त्यानंतर रांगोळी काढणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला झाडं सुद्धा दाखवते. चला. सुंदर अशी नाजूकशी छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली. रांगोळी रोज नाही जमली तरी आठवड्यातून किमान 2 किंवा 3 वेळा तुम्ही नक्कीच काढा. आपल्या दारापुढे रांगोळी असली की अंगण किंवा दार खूप छान, सुंदर आणि सुशोभित दिसते आणि शुभ देखील. त्यानंतर उंबरठाले पण मी केलेला आहे. तर हा जो स्टिकर आहे खाली लावलेला, हा दिवाळीमध्ये लावला होता. तर तो अगदी व्यवस्थित चिटकलेला आहे, त्यामुळे त्याला काढला नाही. त्यावरच मी उंबरठाले पण करत असते. आणि आठवड्यातून 2 वेळा तरी करते किंवा 1 वेळा तरी, मला शक्य होईल तेवढं. मंगळवार, गुरुवार किंवा शुक्रवार असं उंबरठाले पण करते आणि त्यानंतर त्याची पूजा देखील करते. तर हे देखील एक पॉझिटिव्ह ऊर्जा येण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिले, जी झाडं आम्ही लावली होती ती इथे ठेवली आहेत. हा जो लाल गुलाब आहे बघा, कळी कशी उमलून गेली आहे, फूल झालेलं आहे त्याचं. आणि ॲलोवेरा ठेवलेला आहे. नंतर ते दोन्ही गुलाब ठेवले आहेत, नाशिकहून आणलेलं आणि आधीचं सुद्धा. आणि इथं तुम्ही बघू शकता गोकर्णाची वेल आहे, त्याच्या बाजूला कारल्याची वेल आहे आणि इथं गुलाब आहे, ऑरेंज गुलाब जो मागच्या वेळेस आणलेला. इथं कृष्णकमळ लावलेलं आहे. कृष्णकमळची ही वेल आहे. आणि आता सध्या त्याचा सीझन नाही आहे. मागे सीझन होता तेव्हा फुलं तुम्हाला दाखवली होती. आणि हे आहेत मोगऱ्याच्या कळ्या अजून तशाच आहेत, त्याही लवकरच उमलतील. तर अशी छान झाडं लावून झाली आहेत. त्या दिवशी त्यांना आम्ही दिवसभर घरातच ठेवलं होतं, रात्रीसुद्धा घरातच होती आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांना इथं ठेवली होती. तर झाडं रोपण केल्या तुम्ही त्यांना सावलीमध्येच राहू द्या, लगेच उन्हामध्ये ठेवू नका. थोडंच बघा किती छान बहरली आहे. आणि हा जो गोकर्णाचा वेल वरपर्यंत गेलेला आहे, बऱ्याच वेळा आम्ही काढतो पण तरीही ते आपोआप येतं. आणि इथं देखील बघा कृष्णकमळची वेल देखील वर गेली आहे. आणि इथं एका कॅनमध्ये माती आणि जे खत आहे ते मिक्स करून ठेवलेलं आहे. परत काही झाडं लावायची असेल तर त्यामध्ये टाकता येईल किंवा ह्या झाडांमध्ये गरजेनुसार माती टाकता येईल. आणि ही सगळी शोभेची आहेत, शोची आहेत. जे फुलं, ऑरेंज फुलं, पिंक फुलं असे येतात, छोटी छोटी छान नाजूकशी. आणि याला आम्ही विंचू म्हणतो, ज्याला आपण चिनी गुलाब म्हणतात.
आणि गॅलरीमध्ये जो मनी प्लांट होता, जो मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केला आहे, तर तो हॉलमध्ये आणून ठेवलेला आहे. म्हणजे हॉलच्या विंडोमध्ये, जिथं ऑलरेडी एक मनी प्लांट छान बहरलेला होता, त्याच्याच बाजूला हा दुसरा ठेवलेला आहे. इथं देखील गुलबास आहे. इथं देखील एक शोच्या फुलांची कुंडी आणून ठेवलेली आहेत, तिथं एक्स्ट्रा होती म्हणून. आणि इथे गुलबासला खूप सुंदर फुलं येतात आणि ते शोची फुलं देखील इथं छान येतीलच. तर इथं देखील ह्या 4-5 कुंड्या ठेवलेल्या आहेत. सदाफुली देखील आहेत, जे मनी प्लांटमध्येच उगवलेली आहेत. तर जी हॉलची विंडो आहे ते देखील खूप छान दिसते, अशी हिरवळ दिसते. बऱ्याचदा सोफ्यावर बसून बाहेरचं दृश्य बघण्यामध्ये मजा येते. आणि इथं हा जांभूळ आहे ना, अजूनही आम्ही खाली नेलेला नाही आहे. बघू त्याचा मुहूर्त कधी लागतो. पण तोही छान मोठा होत आहे. छोट्याच कुंडीमध्ये लावलेला आहे, पण छान मोठा होत आहे तिथं जांभूळ. आणि इथंही खूप छान वाटतं. तर त्यानंतर मी इथं आली आहे किचनमध्ये. आज डाळ चिकोली बनवत आहे. तर मी डाळ चिकोलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे, शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला आहे. पण तरी परत एकदा नवीन सबस्क्रायबर यांच्यासाठी मी आज थोडीशी शॉर्टकटमध्ये रेसिपी सांगत आहे. तर डाळ माझी शिजवून झालेली आहे आणि इथं कणिक मळत आहे. तर त्यामध्ये मी हळद, मीठ आणि ओवा हातावरती क्रश करून टाकलेला आहे. आणि छान अशी मऊसूद आपल्याला याची कणिक मळायची आहेत. कडक नाही, मऊसूदच मळायची आहेत. आणि वरण पातळ ठेवायचं असतं यामध्ये. तर याला वरणफळसुद्धा म्हणतात. आणि गुजराती जे आहेत आपले ते डाळ ढोकली म्हणतात. आणि आम्ही डाळ चिकोली म्हणतात. वेगवेगळी नावं आहेत, पण स्वाद एकच असतो. आणि काही किंचित प्रमाणामध्ये करण्याची जी कृती आहे ती वेगवेगळी असू शकते. तर आज मी थोडंसं वेगळं बनवत आहे. मी नेहमी कणिक साधी मळते, तर कधीकधी ओवा घालते. आज हळद, ओवा ते सुद्धा घातलं आहेत. मीठ तर आपण घालतोच कणिकमध्ये. तर वरण इथं मी लोणवून घेत आहेत व्यवस्थित आणि पातळ ठेवणार आहेत, कारण आपण जेव्हा ह्या चिकोल्या त्यामध्ये सोडतो ना, तर ते वरण घट्ट होत जाते. आणि हळद यासाठी घातलं आहेत की चिकोल्यांमध्ये डाळ पिवळी असते आपली, आणि जे फळ असतात म्हणजे जे चिकोल्या असतात त्या पांढऱ्या दिसतात. म्हणून त्या पांढऱ्या दिसू नये म्हणून मी त्यांना थोडीशी हळद घातली होती कणिकमध्ये. तर इथं वरण देखील झालं आहे. थोडंसं जास्तीचं वरण करावं लागते, कारण चिकोल्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे. तर फोडणी तयार करत आहेत. काही जण साध्या देखील खातात, तूप वगैरे घालून तोंडी लावायला चटणी किंवा ठेचा वगैरे घेतात. काही फोडणीची सुद्धा करतात. तर आमच्या घरात फोडणीच्या चिकोल्या हमखास सर्वांना आवडतात. आणि आता आम्ही दोघंच होतो. आईसुद्धा लहान जावेकडे गेल्या होत्या. तर आमच्या दोघांसाठीच मी बनवत आहे. तर तेल घेतलं आहे छोट्या पातेल्यामध्ये, हिंग घातला, जिरं मोहरी घातला आहे आणि मिरचीचे तुकडे घातले. लगेच झाकण यासाठी ठेवलं की पूर्ण बिया त्याच्या बाहेर उडतात आणि ठसकाही लागतो, म्हणून मी पटकन झाकण ठेवून दिलं. आणि त्यानंतर मिरच्या छान झाला ना की मी आलं लसणाची पेस्ट घालत आहे. ॲक्च्युली लसूण संपला आहे माझ्याकडचा, तर आता त्यामध्ये थोडंसं टेस्ट आला पाहिजे म्हणून मी आलं लसणाची पेस्ट घालत आहे. ही छान होऊ द्यायचं आहे. मिरच्या अगदी व्यवस्थित झाल्या पाहिजे. आणि मग त्यानंतर हे मी जी तयार केली आहे फोडणी ते वरणामध्ये टाकून देणार आहे, त्यामध्ये सोडून देणार आहे. तर असं हे आपण फोडणीचं वरण तयार करून घ्यायचं आहे. आणि मी कुकरमध्येच बनवत आहे, त्यामुळे मी फोडणी वेगळी तयारी केली. तुम्हाला जर हे वरण पातेल्यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही ती फोडणी पातेल्यामध्ये आधी तयार करून घ्या, मोठ्या पातेल्यामध्ये, आणि मग त्यामध्ये वरण घाला. आता इथं मी एक तुम्हाला चिकोल्या करून दाखवत आहे. तर बघा, छान मोठी चपाती आपल्याला लाटायची आहे आणि यावरती मी आता तेल घालत आहे. सगळीकडे तेल लावून घेणार आहे आणि याला असे लेअर म्हणजे येथील खूप सॉफ्ट तुम्हाला जर हवी असेल आणि खूप छान म्हणजे कमी याच्यामध्ये जास्त चिकोल्या होतील, तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहेत. 3 ते 4 फोल्ड करायचे आहेत आणि पीठ लावून त्याला व्यवस्थित पूर्ण मोठी चपाती लाटून घ्यायची आहेत. आणि थोड्याशा जर तुम्ही जाडसर केल्या ना तर त्या कच्च्या राहू शकतात. तर बारीकच करा, खूप छान राहतील आणि लवकर शिजतील आणि खाताना मऊसुद्धा लागतील. आणि अशी पोळी लाटण्याने जास्त मऊ होतात. तुम्ही सिंगल चपाती लाटूनही त्याला असे कट मारू शकतात किंवा जसं मी फोल्ड केले तसंही करू शकतात. तर असे आपल्याला शंकरपाळे जसे कापतो त्या पद्धतीने आपल्याला स्क्वेअर किंवा लांबट तुम्हाला जसे आवडतं तसे शेप कापून
आणि त्यामध्ये वरणामध्ये छान उकळ येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर मग हे घालायचं आहे. तर करायला थोडासा वेळ लागतो, पण खाण्याला अजिबात वेळ लागत नाही, कारण खूप टेस्टी लागते आणि सगळ्यांची फेवरेट असते. आणि रविवारचं हे बऱ्याचदा आमचं विशेष असतं, पण आता रविवारी हे बनवू नाही शकत म्हणून मग, आणि भाजी नव्हती. भाजी नसली ना की दिवसाला मग हे डाळ चिकोली गरम गरम बनवायची आणि गरम गरम तूप घालून खायची. तर बघा सगळ्याच चिकोल्या मी टाकून दिल्या आहेत त्यामध्ये. आणि आता ते 5 ते 10 मिनटं मी व्यवस्थित होऊ देणार आहेत, कारण सगळ्या टाकताना वरण तर उकडी येत असते, पण अर्ध्या शिजतात अर्ध्या नाही शिजत, म्हणून पूर्ण टाकल्यानंतर परत 5 मिनटं त्यांना शिजू द्यायचे. बघू शकतात डाळ ढोकळी तयार आहे, किंवा डाळ चिखोली तयार आहे, किंवा वरणफळ ज्याला म्हणू शकतो तयार आहे. लोणच्यासोबत खूप छान लागते. जर तोंडी लावायला काही नसेल तरी हरकत नाही, हे असंच छान लागते. जेवण वगैरे झालं आणि थोडा रेस्ट झाला. त्यानंतर जावेसोबत मी आली आहे शिवाजी चौकात. कल्याणचं शिवाजी चौक हे मार्केट आहे, मोठं मार्केट. तिथं आलो आहोत द्वारकादास ह्या शॉपमध्ये साडी बघण्यासाठी. साड्या घ्यायच्या होत्या जावेला, आणि काही डिझायनर साड्या आणि काही काठपदराच्या साड्या तिला घ्यायच्या होत्या. त्याच आम्ही इथं बघत आहोत. मोठं शोरूम आहे, मोठं शॉप आहे. इथं सगळ्याच प्रकारच्या साड्या अवेलेबल असतात. तर आम्ही आधी काठपदराच्या बघितल्या आणि त्यानंतर डिझायनर बघितल्या, पण इथून आम्ही फक्त डिझायनर साड्या घेतल्या. काठपदराच्या साड्या दुसऱ्या शॉपमध्ये घेतल्या, पण त्याचं मी शूट केलं नाही. साड्या बघताना शूट करण्याचं कधी कधी लक्षात राहत नाही, कारण साड्या बघण्यातच जास्त मन लागते. तर इथं देखील आम्ही बघा काठपदराच्या साड्या बघत होतो. थोड्याशा वेगळ्या आम्हाला साड्या पाहिजे होत्या, तर आम्ही असे 2-3 शॉप शोधले आणि एका शॉपमध्ये आम्हाला तशा साड्या हव्या तशा मिळाल्या. खूप सुंदर साड्या घेण्यात आल्या होत्या. छान शॉप आहेत आपल्या शिवाजी चौकामध्ये, बरेचसे शॉप आहेत. त्यामधलं हे प्रसिद्ध आहे जे शॉप आहे द्वारकादास. तर बघू शकतात खूप छान म्हणजे हे दुकान आहे, पण थोडंसं कॉस्टली मला वाटलं. आणि आता डिझायनर साड्यासुद्धा घेतल्या आम्ही. आणि घरी आलो तर सरळ योगिताकडेच गेलो. ती तिकडेच घेऊन गेली हट्ट करून. इंगळे साहेब मला घ्यायला आले, तर तिने स्वयंपाक केला, खिचडी आणि कढी केली, जो झटपट म्हणजे असा आयटम बनणार आहे आपल्या खानदेशी लोकांचा. खिचडी आणि कढी हा फेवरेटसुद्धा आहे आणि पटकन बनतो. तर अगदी अर्ध्या तासात तिने पटकन खिचडी लावली आणि कढी केली. इंगळे साहेब आणि सुधाकर म्हणजे दीर जेवत आहेत आणि चिकूची इथं मस्ती सुरू आहे. तर चिकूला भेटवायचं होतं. बऱ्याच जणांना चिकू खूप आवडतो. तर हा आमच्या घराचा एक मेंबर आहे, आमचा चिकू शेठ. तर बघा विकीला तो अजिबात सोडत नाही आणि त्याच्यासोबत त्याला मस्ती करायची असते. पण विकी कॉलेजमधून जस्ट आलेला थकलेला होता, पण तरी त्याला खेळायचं होतं विकीसोबत. तर इथं विकीने जो बॉल टाकला तो बेडखाली तो अडकून गेला. तर चिकू बघा किती प्रयत्न करतोय काढण्याचा, पण त्याच्याकडून तो निघाला नाही. तर शेवटी विकीने त्याला काढून दिला. असा आमचा हा चिकू आहे. आज चिकूलासुद्धा तुम्हाला मी भेटवला आहे. तर बघा आता तो खेळायला निघेल, पण नंतर तो रुसून बसतो, कारण विकी त्याच्यासोबत खेळत नाही. तर प्राण्यांनासुद्धा रुसवा फुगवा माया ममता सगळं काही असतं, पण ते आपल्याला कळत नाही. बघा कसं रुसून बसला आहे विकीवर, तो खेळत नाही आहे. तर असा आमचा चिकू आहे. तर चला आता चिकूच्या खेळासोबतच मी निरोप घेते, व्हिडिओला एंड करते. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.